मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली याचा फुल एपिसोड. नाना गेल्याच्या नंतर तिन्ही भावंड दवाखान्यामध्ये असतात आणि सारंग टाहो फोडतो. आपल्याला नाना सोडून गेले आणि ऋषिकेश सारंगची समजूत काढत असतो. सारंग ऋषिकेशला म्हणतो, आईला कसं सांगणार आपण, आईला कसं तोंड दाखवणार, असं म्हणून तो रडत असतो. सारंग ऋषिकेशला विचारत असतो, सांग ना दादा, आपण कसं आईला सांगायचं. आणि तेवढ्यामध्ये तिथे जानकी येते आणि जानकी म्हणते, आताच आपण आईला काहीच नाही सांगायचं. जानकी पुढे म्हणते, आई बीपी पेशंट आहेत, त्यांना जर हे समजलं तर त्या हा धक्का सहन नाही करू शकणार. सौमित्र म्हणतो, पण कधी ना कधी तरी सांगावंच लागणार आहे ना. जानकी पुढे सौमित्राला म्हणते, भाऊजी अजूनही एक प्रोसिजर बाकी आहे. जानकीला सुद्धा आता रडू आवरत नाही आणि ती रडायला लागते. रडत रडतच म्हणते, जेवढा आईला उशिरा समजेल तेवढा त्यांना वेळ मिळेल. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये सुमित्रा आई साडीला घेऊन बसलेले असतात आणि तिथून म्हातारी येते. म्हातारी म्हणते, अगं वा, साडीला घेऊन मस्त बसली असा. त्याच्यावर आई म्हणते, हो आई, अगं ही नानांनी मला वाढदिवसाला गिफ्ट आणली होती. सुमित्रा आई म्हातारीला त्या साडीसाठी झालेले भांडणं आठवून सांगत असते. म्हणते, हे माझ्याशी खूप भांडले. आणि नंतर आई म्हणते, हे नाही भांडले, मीच त्यांच्याशी खूप भांडले. सुमित्रा आई पुढे म्हणते, आणि संध्याकाळी येताना त्यांनी ही साडी माझ्यासाठी घेऊन आले आणि मला म्हणाले, सुमे अगं हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय, आपल्या मुलांसाठीच करतोय. एवढं सगळं ऐकून म्हातारी म्हणते, सुमे तुला खरं सांगू का, नाना म्हणजे ना लाख मोलाचा माणूस. म्हातारी पुढे म्हणते, तुला सांगू का, तू खूप नशीबवान आहेस बघ, त्यांच्या नावाचं कुंकू तुझ्या कपाळी आहे. आता ते जेव्हा घरी येतील ना, त्यांना दुखवायचं नाही, अंतर द्यायचं नाही. सुमित्रा आई म्हणते, आई तुला खरं सांगू का, जेव्हा मला अवंतिकाने सांगितले ना हे हॉस्पिटलमध्ये आहे, तेव्हा माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती. आई पुढे म्हणते, भलते सलते विचार मनात येऊ लागले होते. आणि त्यावर आजी म्हणते, पण तसं काही झालंय का, तू आता फक्त तुझ्या कुटुंबाचा विचार कर. त्यावर सुमित्रा आई म्हणते, हो आता फक्त आनंद साजरा करायचा. आणि आजी विचारते, म्हणजे काय. आणि आई सांगते, अगं आता आमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ येतोय. सुमित्रा आई म्हणते, मी तर ठरवलंय, ज्या दिवशी ते घरी येतील ना त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस खूप मोठा साजरा करायचा आणि त्या दिवशी त्यांना ही साडी नेसून सरप्राईज द्यायचं. आणि हे ऐकून आजी म्हणते, तुला मी सांगते, तुझ्या लग्नाच्या वाढदिवसावेळेस मला सुद्धा नवीन साडी पाहिजे. त्यावर आई म्हणते, घेणार ग आई, माझ्या तिन्ही सुनांना घेणार, शर्वरीला घेणार. आणि आजी म्हणते, बरं ठीक आहे. आजी म्हणते, हा वाढदिवस तुमच्यासाठी खूप आनंददायी असणार आहे, कारण नानाचा हा पुनर्जन्मच असणार आहे. आजी म्हणते, अगं ते आता काय निघाले ना पुनर्लग्न करायचं. आणि आई ऐकताच लाजते आणि म्हणते, हो ग, मलाही तसंच काहीतरी वाटत होतं. आणि आई म्हणते, पण नको तसं करायला, कारण का आपण आनंद जास्त थाटामाटात केला ना तर दृष्ट लागते. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये सौमित्र जानकीला म्हणतो, वहिनी तू आणि दादा दोघे घरी जा, मी इकडची प्रोसिजर पूर्ण करतो आणि तुम्ही दोघं जाऊन आईला थोडा अंदाज द्या. सारंग परत रडत असतो आणि म्हणतो, आईला जर हे अचानक कळलं तर तिला खूप मोठा धक्का बसेल. सारंग पुढे म्हणतो, तुम्ही दोघं घरी जा आणि आईला सांभाळा. सारंग हे सगळं रडत बोलत असतो. सौमित्रा आणि सारंग तिथे राहतात. जानकी आणि ऋषिकेश घरी निघून येतात. जानकी ऋषिकेश त्यांच्या बेडरूममध्ये असतात आणि दोघंही रडत असतात. ऋषिकेश जानकीला म्हणते, जानू हे काय होऊन बसले ग, नाना आपल्यातून निघून गेले. ऋषिकेश जानकीला विचारतो, नाना देवळामध्येच गेले होते ना ग, मग देव आपल्या नानांना इतका दूर घेऊन कसा जाऊ शकतो. ऋषिकेश रडत असतो आणि जानकीला म्हणत असतो, आपले नाना आपल्याला हवेत ग. जानकी ऋषिकेशची समजूत काढत त्याला म्हणते, सावरा स्वतःला, तुम्हाला आईसाठी स्वतःला सावरावंच लागेल. जानकी पुढे म्हणते, आपले नाना आपल्याला हवे होते, पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. जानकी रडत ऋषिकेशला म्हणते, मला वाटलं होतं ऋषिकेश, नानांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय आणि नाना घरी परत आल्याचा आनंद आपण सगळेच साजरे करू, पण नाही ना तसं झालंय, नियतीच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी होतं. आणि ऋषिकेश विचारतो, काय झालं होतं जानकी. ऋषिकेश जानकीला विचारतो, काय झालं होतं नानांना ते मला खरं सांग. आणि जानकी सांगते, नाना नेहमीप्रमाणे देवळात गेले होते आणि नाना घरी वापस आले नाहीत, म्हणून मी त्यांना शोधायला देवळात गेले. जानकी सांगते, नानांना मी देवळात, आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे शोधलं, पण नाना मला कुठेच सापडले नाही. आणि जेव्हा नाना सापडले तेव्हा जखमी अवस्थेमध्ये सापडले. जानकी पुढे सांगते, मी कसं बसं नानांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, त्यांना ॲडमिट केलं. जानकी पुढे म्हणते, मी हे सगळं आईला नाही सांगू शकत, माझ्या तेवढी हिंमत नाही आहे आईच्या समोर जाऊन सांगण्याची. जानकी पुढे म्हणते, आपल्यालाच एवढा त्रास होतोय तेव्हा तिथे त्यांची अवस्था काय होईल. हा धक्का त्यांना नाही सहन होणार. इतक्या वर्षांचा सहवास, इतक्या वर्षाचा संसार आहे त्यांचा. जानकी स्वतःचे डोळे पुसते आणि ऋषिकेशला म्हणते, नाही, मी ही आईला नाही सांगू शकणार, माझ्यामध्ये तेवढी हिंमतच नाही आहे. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, जानकी मी सुद्धा नाही सांगू शकणार. ऋषिकेश पुढे म्हणतो, मी आईच्या नजरेला नजरही देईल का नाही हे मला माहिती नाही.
आणि तेवढ्यामध्ये तिथे अवंतिका येते आणि अवंतिका दोघांना म्हणते, सॉरी मी असं न विचारता तुमच्या रूममध्ये आले. अवंतिकाला विचारायचं असतं की नानांची तब्येत आता कशी आहे, पण तिचं लक्ष दोघांकडे जातं आणि ती म्हणते, काय झाले, तुम्ही असे दोघं रडताय का? नाना तर ठीक आहेत ना, सांगा ना वहिनी काय झाले? अवंतिका ऋषिकेशला सुद्धा विचारते, दादा सांगा ना काय झाले, नाना ठीक आहेत ना? त्यावर जानकी रडत रडत अवंतिकाला म्हणते, आपले नाना गेले अवंतिका. हे ऐकून अवंतिकाला धक्का बसतो. जानकी पुढे म्हणते, आपले नाना आपल्याला कायमचं सोडून गेले असं म्हणून ती रडत असते. जानकी म्हणते, आपण पोरके झालो, आपल्याला पोरके करून गेले नाना. आणि त्यावर अवंतिका म्हणते, पण असं कसं झालं वहिनी, तुम्ही तर म्हणालात ना ऑपरेशन सक्सेस झालं, मग हे असं कसं? असं म्हणता जानकीला एक गोष्ट स्ट्राईक होते आणि ती पटकन उठते. ऋषिकेशला म्हणते, मी आलेच असं म्हणून ती लगेच तिथून निघून जाते. आता अवंतिकाही उठते आणि ऋषिकेशला म्हणते, दादा थांबा मी पण आले असं म्हणून अवंतिकाही जानकीच्या मागे निघून जाते. जानकी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि सौमित्र फॉर्म फिल करत असतो. तेवढ्यात जानकी तिथे येते आणि म्हणते, थांबा, आपल्याला नानांची बॉडी आत्ताच ताब्यात घ्यायची नाहीये, आपल्याला ती बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवायची आहे. त्यावर सौमित्र म्हणतो, अगं वहिनी काय बोलतेस तू, आताच ते लोक बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवत होते, पण मी त्यांना रिक्वेस्ट केली नको म्हणून. सौमित्र म्हणतो, नको, आपण असं नको करूयात वहिनी, काय झालंय तुला? आणि त्यावर जानकी म्हणते, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, ह्या मुवमेंटला तुम्ही प्लीज माझं ऐका. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, नाही वहिनी, मी माझ्या वडिलांच्या शरीराची अशी हाल होऊ देणार नाही. जानकी म्हणते, ते मलाही चालणार नाहीये, पण आपल्याकडे आता दुसरा कोणताच पर्याय नाहीये. सौमित्र म्हणतो, पर्याय नाहीये म्हणजे नेमकं काय झालंय? आणि त्यावर जानकी म्हणते, नानाचा मृत्यू नैसर्गिक नाहीये अशी माझी शंका आहे. हे ऐकून सारंग, अवंतिका आणि सौमित्र या तिघांना खूप मोठा धक्का बसतो आणि जानकी डोळे पुसत म्हणते, शंका नाही, मला खात्री आहे तशी. जानकी म्हणते, हो, मी तर नानांसोबत हॉस्पिटलमध्ये होते, नानांचं ऑपरेशन झालं होतं, ते सक्सेसफुल झालं होतं. मग मधल्या काळामध्ये असं काय झालं आणि नानांचा जीव गेला, हे मला शोधून काढायचं आहे. नानांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांचा खून आहे अशी मला खात्री आहे. अवंतिकाही सौमित्राची समजूत काढते आणि शेवटी नानाची बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून देतात. ऋषिकेश इकडे काळजीत असतो. जानकी अचानक कुठे निघून गेली हा तो विचार करत असतो आणि म्हणतो, एकदा जानकीला कॉल करून पाहतो. असं म्हणत तो जानकीला फोन लावतो आणि जानकी फोनवर सांगते की मी हॉस्पिटलमध्ये आली, पण नेमकं कशासाठी आली हे ती सांगत नाही. ती म्हणते, तुम्हाला नंतर सांगेल असं म्हणून ती फोन कट करते आणि सौमित्र उठतो. सौमित्र जानकीला म्हणतो, वहिनी तू दादाला काहीच सांगितलं नाहीस, पण मी सांगणार असं म्हणून सौमित्र ऋषिकेशला फोन लावतो आणि सौमित्र ऋषिकेशला सांगतो की वहिनी इथे आली आहे आणि नानाच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम होणार आहे. हे ऐकून ऋषिकेशला धक्का बसतो आणि ऋषिकेश म्हणतो, अरे पण का, कशासाठी? त्यावर सौमित्र म्हणतो, हे वहिनीला विचार, वहिनीने मलाही सांगितलेलं नाहीये. आणि शेवटचं वाक्य ऋषिकेश बोलतो, नानाची बॉडी आली की मला फोन कर. तोच आई पाठीमागून येते आणि आईच्या कानावर हे शब्द पडतात आणि आई ऋषिकेशला विचारते, कोणाची बॉडी, कसली बॉडी, काय बोलतोयस तू? रडत रडत ऋषिकेश आईला सांगतो, आई, नाना आपल्याला सोडून निघून गेले. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये नितीन पवार येतात. तेव्हा जानकी नितीन पवारांना सांगते की इन्स्पेक्टर साहेब, मला असं वाटतंय की नानांचा खून झालाय, हा त्यांचा नैसर्गिक मृत्यू नाहीये, कारण त्यांना ऑक्सिजन कमी पडलं होतं, त्यावेळेस ते ऑक्सिजनचं बटनच बंद होतं. नितीन पवार विचारतात, त्यांचे कोणाशी भांडणं झाले होते का, कोणाशी दुश्मनी होती का? त्यावर सौमित्र म्हणतो, शरूसोबत कालच भांडणं झाले होते, पण बाहेरच्या सोबत काही झालेलं नव्हतं. आणि नितीन पवार पुढे म्हणतात, पोस्टमॉर्टम झाले का, त्याचे रिपोर्ट आलेत का? आणि त्यावर सौमित्र म्हणतो, हो, पण पोस्टमॉर्टम उद्या येणार आहेत. नितीन पवार हॉस्पिटलमधल्या एका अधिकाऱ्याला फोन लावून विचारतात, नानासाहेब रणदिवे यांचं पोस्टमॉर्टम झाले का आणि रिपोर्ट काय आहेत? त्यावर तो अधिकारी सांगतो की त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असं म्हणून ते फोन ठेवून देतात. आणि हे ऐकून नितीन पवारांना पण खूप मोठा धक्का बसतो आणि फोन ठेवल्याच्या नंतर नितीन पवार जानकीला म्हणतात, जानकीताई, तुमचा संशय खरा ठरला, नानासाहेबांना ऑक्सिजनचाच पुरवठा कमी होता, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मैत्रिणींनो, आजचा एपिसोड त्याने इथंच संपवला आहे आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं दाखवले, तोच प्रोमो, नानांचा फोटो असतो, त्याला हार लावलेला असतो आणि वानखेडे वकील येतात आणि वानखेडे वकील सांगतात की नानासाहेबांनी सगळी प्रॉपर्टी जानकीच्या नावावर केलेली आहे आणि जानकी रणदिवे यांची इच्छा असली तरी ती प्रॉपर्टी त्या दुसऱ्यांच्या नावावर करू शकणार नाहीत असा नानासाहेबांनी क्लॉज पण टाकला आहे. आणि त्यावर सारंग म्हणतो, असा नानांनी क्लॉज का टाकला असेल? आणि शरू म्हणते, वहिनीने या घरासाठी खूप काही केले, पण सगळी प्रॉपर्टी तिच्याच नावावर, आईच्या नावावर काहीच नाही.
मैत्रिणी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा.